जय शिवराय, जय शंभूराजे. वेदांत, तू जाणतोस का, भारताच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आहे. हा जितका क्रिकेटचा विजय आहे तितकाच प्रत्येक भारतीय मुलीचा, महिला खेळाडूचा आणि त्यांच्या कष्टाचा विजय आहे. खरंच का बाबा? पण त्यांनी इतका कसा प्रयत्न केला असेल? इतिहासात पाहिलं तर 2005 आणि 2017 मध्ये फायनलला आपण आपली ट्रॉफी गमावलेली. अगदी बरोबर. त्यांनी वर्षानुवर्ष मेहनत केली. कमी संसाधने, कमी मान्यता, पण हार न मानता पुढे चालू ठेवली. आणि 2025 मध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी फायनलमध्ये स्मृती मंदाना, दीप्ती शर्मा, सैफाली वर्मा आणि इतर खेळाडू नेत्यांच्या कामगिरीने हा विजय मिळवला. पण जसं वाढदिवसात किंवा मोठ्या समारंभात जशी तयारी असते तशीच त्या मैदानावर तयारी होती. हो ना. आणि त्याचा परिणाम म्हणजे आता हजारो मुलींना कॅप्टन नसतानाही मीही करू शकते असा भाव येईल. क्रिकेटमध्ये पहिल्या महिलांचे स्थान अधिक मजबूत होणार आहे. बाबा, ह्याच्यावरनं मला एक कविता सुचते, सांगू का? हो ना, बोल ना. गडगड गरजे मैदानावर स्वप्न रंगवले तारा अंतकरणात. गडगड गरजे मैदानावर स्वप्न रंगवले तारा अंतकरणात. वा वा. आपुलकीची बॅट उचलली त्यांनी. आज भारताने कापला स्वर्णांचा पत्र. वा वा, छान छान. मला पण एक सुचते. सांगा ना. आंधळ्या रात्रीत आशेची ज्योत लावली. आंधळ्या रात्रीत आशेची ज्योत लावली, त्या बहिणींच्या ध्येयाने कर्ण झेपले. आंधळ्या रात्रीत आशेची ज्योत लावली, त्या बहिणींच्या ध्येयाने कर्ण झेपले. विजयानंद रंगवला देशाच्या झेंड्याखाली. जय हो त्या खेळाच्या, जय हो त्या महिला सामर्थ्याची. वाह वाह. धन्यवाद.